मार्केटवाडी गावानंतर आता धानोरे गावातून देखील आता ईव्हीएमला विरोध होत आहे. काल त्यांनी खरं तर हात वर करून देखील मतदान घेतलेलं. आपल्याबरोबर उत्तम जानकर आहेत. काय सांगताल, काल कशा पद्धतीने मतदान झालं, काय तुमच्या मार्केटवाडी विषयानं सुरुवात झाली. तोच आक्रोश या तालुक्यामध्ये सगळ्या ठिकाणी आहे. काल धानोरेमध्ये ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि 1206 लोकांनी त्या ठिकाणी हात वरती करून मतदान केलं आणि मतपेटीमध्ये मात्र मला 963 एवढीच मतं दाखवण्यात आलेली होती. हा आक्रोश या धानोरच्या लोकांनी याही अगोदर 1200 लोकांनी प्रतिज्ञापत्र करून इलेक्शन कमिशनच्या नावानं आमच्या गावाची पडताळणी करून द्या आणि तुम्ही जर पडताळणी करत नसाल तर माझ्यावरती या तालुक्यामधला प्रचंड असा दबाव आहे. म्हणून मी 23 जानेवारीला माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय आणि 25 तारखेला बच्चूभाऊ कडू आणि आम्ही जंतर मंतरवरती जर माझं बाय इलेक्शनने डिक्लेअर केलं नाही आणि ते इलेक्शन बॅलेट पेपरवरती व्हावं किंवा व्हीव्हीपॅटमधून चिठ्ठी बाहेर काढून व्हावं, अशा पद्धतीचं निवडणूक आयोगानं पारदर्शी इलेक्शन घ्यावं ही आमची अपेक्षा आहे. आणि जर नाही घेतलं तर हा देशव्यापी विषय आहे. दिल्लीमध्ये सध्या इलेक्शन चालू आहे आणि दिल्लीमध्ये सुद्धा राहुल गांधी आणि केजरीवाल यांचा हाच ईव्हीएमचा मुख्य विषय आहे की आमच्या या दिल्लीमध्ये सुद्धा हेराफेरी होऊ शकते, अशा पद्धतीची भीती तिथल्याही राजकीय पक्षांना आहे आणि म्हणून हे सगळे त्यामध्ये सामील होतील आणि आमचं आंदोलन त्या ठिकाणी आंदोलन म्हणा, सत्याग्रह म्हणा, आम्ही दिल्लीच्या जंतर मंतरवरती 25 तारखेला करणार आहोत. किती लोकांनी प्रतिज्ञापत्र दिलेले सध्या धानोरमधल्या 1200 लोकांनी प्रतिज्ञापत्र इलेक्शन कमिशनच्या नावानं अफिडेव्हिट करून दिलेलं आहे आणि 1466 लोकांनी मार्केटवाडीच्या प्रतिज्ञापत्र करून दिलेलं आहे. हे दोन्ही घेऊन आम्ही इलेक्शन कमिशनकडे दाखल करणार आहोत. जंतर मंतरवरती कोण कोण असणार आंदोलनाला आपल्या? आता आम्ही आणि बच्चूभाऊ कडू आम्ही दोघं तर आहोत. त्या ठिकाणी केजरीवालांचाही हाच विषय आहे, राहुलजी गांधींचा हाच विषय आहे. त्यामुळे ते सुद्धा सोबत येतील किंवा त्यांना सुद्धा या देशामधली पारदर्शी निवडणूक व्हावी हा मुद्दा राहुलजींचाही आहे, केजरीवालजींचाही आहे. कारण त्यांना लोकसभेमध्ये, कॉर्पोरेशनमध्ये, गुजरातच्या निवडणुकीमध्ये या ईव्हीएमच्या माध्यमातूनच पराभव करण्यात आलेला होता आणि आता सुद्धा दिल्लीमध्ये त्यांचा पराभव ईव्हीएमच्या माध्यमातून करण्याचा भारतीय जनता पार्टीचा डाव आहे, अशी त्यांची सुद्धा भूमिका आहे. त्या ठिकाणी बैठकीमध्ये ठरेल. इलेक्शन त्यांचं रनअप झालेलं आहे, चालू झालेलं आहे. आता त्यामध्ये बैठकीमध्ये चर्चा होईल. पवार साहेब बरोबर असणार का अजून कुठल्या राज्यातले आमदार आपल्या बरोबर असणार आंदोलनाला? नाही, पवार साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आपण UPAची बैठक घेऊ, सगळ्या राज्यातले प्रमुख बोलवू आणि ईव्हीएमच्या मुद्द्यानं आपल्याला पुढं कसं जाता येईल, काय करता येईल त्या पद्धतीनं करू. तुम्हाला इलेक्शन कमिशनकडं जे जे दाखल करायचं आहे, आता राजीनाम्याच्या विषयानं अजून पवार साहेबांना बोललो नाही, परंतु त्या ठिकाणी बोलून मी 23 तारखेला त्या ठिकाणी राजीनामा 23 जानेवारीला देणार आहे. माळशिरस विधानसभेची पोटनिवडणूक घ्यावी आणि बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावं या मागणीसाठी 23 तारखेला उत्तम जानकर निवडणूक आयोगाकडे आपला राजीनामा सादर करणार आहेत. आणि पोटनिवडणूक जर नाही झाली तर 25 तारखेपासून जंतर मंतरवरती देखील ते आता आंदोलन करणार आहेत. माळशिरसहून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.